नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये. पावसाळा चालू झालेला आहे आणि काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं. काहीतरी वेगळी चव हवी असते आपल्याला प्रत्येक वेळेस. तर मी तुम्हाला आज कोथिंबीर फ्राईज करून दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने पटकन कशा बनवायच्या ते आपण आज बघणार आहोत. खायला अगदी कुरकुरीत आणि बनवायला अगदी सोप्या अशा या कोथिंबीर फ्राईज आहेत. सध्या कोथिंबीर जरा महाग आहे, पण हा व्हिडिओ मी कोथिंबीर स्वस्त असताना बनवलेला होता. काही हरकत नाही, तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि कोथिंबीर स्वस्त झाली की नक्की ट्राय करा. चला तर मग त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. यासाठी मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरला निवडून बारीक चिरून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. सोबतच 2 वाटी बेसन घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जिरं, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हळद घेतलेली आहे. ही फ्राईज तुम्ही लाल तिखटाचे पण करू शकतात, पण ह्या हिरव्या मिरच्याची केली त्याची चव छान लागते. हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. आता मिक्सरमध्ये जिरं, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण याची बारीक पेस्ट वाटून घेऊया. या कोथिंबीर फ्राईजमध्ये मी ओव्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. मिक्सरमध्ये पेस्ट काढून झाल्यानंतर एका बाउलमध्ये कोथिंबीर घ्यायची आणि त्यामध्ये ही पेस्ट टाकून घ्यायची आणि सोबतच आपल्याला यामध्ये आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पांढरे तीळ, गरजेनुसार हळद घालायची आहे. सोबतच आपण जे बेसन घेतलेलं आहे ते घालायचं, तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर हे सर्व साहित्य कोथिंबीरच्याच मॉइश्चरमध्ये सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच ह्या साहित्यामध्ये पाणी नाही घालून घ्यायचं. कोथिंबीरीमध्ये जे पाण्याचे अंश असतात त्यामध्येच आपल्याला सुरुवातीला यामध्ये सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि वरतून गरज लागल्यास तरच यामध्ये पाणी घालायचं. मग आता मला यासाठी साधारणतः हे 1 कुल्हड पाणी लागलेलं आहे. पाण्याचा वरतून सपका मारत जायचं आणि मस्त असं छान नरम आपल्याला याचा डो भिजवून घ्यायचा आहे. चपातीसाठी कणिक मळतो थोडी सॉफ्ट तशीच याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. मस्त अशी माझी कणिक मळून झालेली आहे. आता यावरून तेल टाकून आपल्या तेलामध्ये 1 मिनिटभर याला अशा प्रकारे सर्व मळून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं ह्या डो आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे. परंतु मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी घालून ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका प्लेटला आपल्याला खालून तेल लावून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला हे फ्राईज थापायचे आहेत त्याला खालून मस्त तेल टाकून घ्यायचं आणि वरतून अशी जी पांढरी तीळ असते ती खाली टाकून घ्यायची. 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. आता बघा कणिक खूपच अशी मस्त छान सॉफ्ट नरम झालेली आहे. आता हिला ह्या ताटलीमध्ये मी मस्त छान थापून घेते. सर्व बाजूंनी हिला एकसारखी थापून घ्यायची आहे. बघा मस्त अशी माझी छान थापून झालेली आहे. आता गॅसवरही पाणी छान उकळलेलं आहे. आता यामध्ये मी ही प्लेट ठेवून घेते आणि एक 20 मिनिटं याला वाफवून घेऊ. बघा आता 20 मिनिटं हे मी वाफवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. 20 मिनिटानंतर मी चेक केलं तर ह्या थोड्या बाकी होत्या. मी याला परत एक 5 मिनिटं वाफवून घेतल्या आणि त्यानंतर ह्या मस्त अशा बघा काढीलाही लागत नाही आहे. संपूर्ण पीठ हे आपलं चांगलं वाफवून झालेलं आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी ज्या प्रकारे याचे काप करत आहे त्याप्रमाणे काप करून घ्यायचे. म्हणजेच आपले जे लांब लांब फ्राईज असतात त्याचा आकार याला द्यायचा आहे. बघा अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचे आपल्याला असे लांब लांब काप करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता ताटीला सुद्धा माझं पीठ चिटकलेलं नाही आहे. किती छान अशा मोकळ्या पटकन ह्या फ्राईज निघत आहे. अशा प्रकारे आता सर्व फ्राईज या काढून घेते. सर्व फ्राईज आता माझ्या काढून झालेल्या आहेत. आता याला तेलामध्ये तळून घ्यायचं. तुम्हाला जर असं कच्चंही आवडत असेल तसंही ते खाण्यासाठी खूप छान लागतं. आता या सर्व फ्राईज मी तेलामध्ये तळून घेते. अशा प्रकारे मस्त असे लालसर होईपर्यंत ह्या फ्राईज छान अशा तळून घ्यायच्या. ह्या ज्या वाफवलेल्या फ्राईज आहेत ह्या तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून लागेल तेव्हा सुद्धा तळू शकतात. तर अशा प्रकारे ह्या सर्व फ्राईज मी तळून घेते. तुम्हाला माझी ही कोथिंबीर फ्राईजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच शेअर सुद्धा करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्व कोथिंबीर फ्राईज मस्त अशा तळून झालेल्या आहेत आणि खाण्यासाठीही त्या मस्त अशा खूप छान कुरकुरीत झालेल्या आहेत. हा फ्राईज तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात.
तुम्ही सुद्धा मी दिलेल्या ह्या रेसिपीनुसार कोथिंबीर फ्राईज नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत.